बालमृत्यू रोखण्याचा मेळघाट पॅटर्न सर्वत्र राबविणे आवश्यक. दिनांक 6 फेब्रुवारी 2014. कुपोषण आणि बालमृत्यू रोखण्यासाठी मेळघाटमध्ये जो प्रयोग झाला त्याची दखल न्यायालयापासून ते राज्य शासनाने देखील घेतली. गेल्या 15-20 वर्षात प्रयत्नाने मेळघाट कुपोषण आणि बालमृत्यूवरील उत्तर शोधणारा मेळघाट पॅटर्न सर्वत्र राबविण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन मेळघाट येथील सेवावृत्ती म्हणून काम करीत असलेले डॉ. रवींद्र कोले व स्मिता कोले यांनी येथे केले. समर्थ भारत व्यासपीठाच्या वतीने आयोजित समर्थ ठाणे निर्धार परिषदेचे उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. पालकमंत्री एकनाथ शिंदे, आमदार संजय केळकर, डॉ. प्रभाकर देवधर, सभागृह नेते नरेश मस्के, नगरसेवक मिलिंद पाटणकर यांच्या उपस्थितीत ठाणे निर्धार परिषद व जिज्ञासा ज्ञान विज्ञान महोत्सव उद्घाटन गावदेवी मैदान येथे झाले. डॉ. रवींद्र कोले व स्मिता कोले यांना परिषदेच्या निमित्ताने स्त्री स्थानक गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सत्काराला उत्तर देताना त्यांनी हे प्रतिपादन केले. देशाला सध्या एकात्मिकाची गरज आहे, तसेच देशाला सध्या एकात्मिक विकासाची गरज आहे. रस्ते, पाणी, रोजगार, आरोग्य, शिक्षण यासारखे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांचा वेगवेगळा विचार न करता त्या सर्व प्रश्नावर एकत्रित उपाय केले तरच खरा विकास घडू शकतो. मेळघाट अनेक वर्षापासून कामातून आणि संशोधनातून बालमृत्यू आणि कुपोषण रोखण्यासाठी जो मेळघाट पॅटर्न तयार झाला त्याची अंमलबजावणी सर्वत्र होण्याची गरज असल्याचे कोले दाम्पत्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले. सार्वजनिक बांधकाम उपक्रम मंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलताना म्हणाले की ठाणे हा एक प्रकारे मिनी भारत आहे. भारतात जे पाहायला मिळते ते सर्व ठाण्यात पाहायला मिळते. सागरी, डोंगरी, आदिवासी प्रदेश या जिल्ह्यात आहेत. सर्वाधिक नागरीकरण याच जिल्ह्यात आहे. जर ठाणे जिल्ह्याचा संतुलित आणि सर्वांगीण विकास झाला तर तो देशासाठी रोल मॉडेल ठरू शकतो. महायुतीचे सरकार जिल्ह्याच्या संतुलित विकासासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. आमदार संजय केळकर यांनी बोलताना म्हणाले की निर्धार परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्यातील सामाजिक संस्थांना एकत्र आणण्याचा हा स्तुत्य प्रयत्न आहे. संपूर्ण महाराष्ट्रात अशा प्रकारे केवळ ठाण्यात हा अभिनव प्रयोग राबविला जातो. सबका साथ सबका विकास साधण्याचा राज्य शासन जो प्रयत्न करीत आहे त्यासाठी अशा प्रकारच्या निर्धार परिषदांचे आयोजन अनन्यसाधारण असल्याचे केळकर यांनी सांगितले. डॉ. प्रभाकर देवधर यांनी यावेळी बोलताना म्हणाले की विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे जग खूप मोठे आहे. त्यासाठी बालवयातच मुलांवर विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे संस्कार होणे गरजेचे आहे. त्यासाठी जिज्ञासा आणि निर्धार या दोन गोष्टी आवश्यक आहेत. या दोन्ही गोष्टी पुरवण्याचे काम निर्धार परिषद आणि जिज्ञासा ज्ञान विज्ञान महोत्सवातून होत असल्याचे त्यांनी सांगितले. सभागृह नेते नरेश मस्के यांनी बोलताना म्हणाले की ठाणे जिल्हा हा ऐतिहासिक महत्त्व असलेला जिल्हा आहे. जिल्ह्यातील कानाकोपऱ्यात अनेक सामाजिक संस्था निस्पृहपणे काम करीत आहेत. त्यांना अशा प्रकारच्या एकत्रीकरणातून आत्मविश्वास मिळणे असे मस्के यांनी सांगितले. निर्धार परिषद आज NGO CSR मीटचे देखील आयोजन करण्यात आले होते. आय वॉच CSR चे प्रोजेक्ट डायरेक्टर असलेल्या डॉ. नितीन परब यांनी सामाजिक संस्थांना CSR अंतर्गत निधी संकलन कसे करावे याबाबत माहिती दिली. निर्धार परिषदेच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले असून सुधाकर आगरकर, अशोक टिळक हे शिक्षक व मुख्याध्यापकांना मार्गदर्शन करणार असून शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत शिक्षण परिषदेचा समारोप होईल. तर रविवारी सरपंच परिषद असून त्यांना पोपट पवार, प्रसाद देवधर व ग्रामविकास राज्यमंत्री दीपक केसकर हे मार्गदर्शन करणार आहेत. न्यूज बाय न्यूज 129.